आई आई असते. ती कुणाचीही असो, लेकरासाठी तिचा जीव तुटतोच. अशाच एक आई संगीता घाडगे या कश्यप धरणाच्या कडेनं जात असताना त्यांना एक 2 वर्षाची चिमुरडी पाण्याच्या दिशेनं रडत चाललेली दिसली. संगीता यांना संशय आला. त्यांनी पुढे जाऊन त्या 2 वर्षाच्या चिमुकलीला आपल्या कुशीत घेतलं आणि तिला विचारलं, तुझी आई कुठे आहे? त्या पोरीनं पाण्याकडे हात केला. संगीता यांनी पुढे जाऊन पाहिलं तर त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. पाण्याच्या कडेला कपडे अस्ताव्यस्त पडलेले शूज होते. संगीता यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. त्यांनी आरडाओरडा केला. आजूबाजूचे ग्रामस्थ जमा झाले आणि उघडकीला आली एक दुर्दैवी घटना, ज्यात 4 जणांनी जीव गमावला होता. नाशिकच्या मखमलाबाद येथे वास्तव्यास असणारे सचिन ठोंबरे आणि रोहिणी ठोंबरे हे पती पत्नी आपल्या 2 वर्षाच्या मुलीसोबत सुट्टीनिमित्त कश्यपी धरणावर फिरायला निघालेले. त्यावेळी त्यांच्या शेजारच्या पवार कुटुंबातील केतन आणि कौशल अनिल पवार या दोनही मुलांनी ठोंबरे दाम्पत्यासोबत यायचा हट्ट धरला. ठोंबरे दाम्पत्यांनी या दोघांनाही आपल्या सोबत घेतलं. धरणावर पोहोचल्यानंतर केतन आणि कौशल पाण्यात उतरले, मात्र गाळाचा अंदाज न आल्यानं ते दोघंही बुडू लागले. त्यांना वाचवायला सचिन आणि रोहिणी दोघं पाण्यात उतरले, मात्र सचिन आणि रोहिणी यांनाही खोलीचा अंदाज आला नाही आणि दुर्दैवानं केतन, कौशल, रोहिणी आणि सचिन हे चौघेही कश्यप धरणात बुडाले. त्यांचा मृत्यू झाला. संगीता घाडगे यांनी आरडाओरडा केल्यानंतर संबंधित ठिकाणी ग्रामस्थ गोळा झाले. पाण्यात उतरून या चौघांचीही प्रेतं बाहेर काढली गेली. या घटनेमुळे मखमलाबाद परिसरात शोककळा पसरली आहे.